आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। आज सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आजपासून मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे। आज रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी जसे की IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत। मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे। होळीपूर्वी सर्वसामान्य जनतेला निराश करणारी बातमी समोर आली आहे। सरकारी पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून म्हणजेच रविवार 1 मार्च 2026 पासून गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे। देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IOCL च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आज 1 मार्च पासून व्यावसायिक म्हणजेच 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत जवळपास 28 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे। आजपासून 28 रुपये 50 पैशांनी किंमत वाढल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना आता 1720 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत। आधी हा गॅस सिलेंडर 1692 रुपयांना मिळत होता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज 1 मार्च 2026 रोजी कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट केलेली नाही। म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील। 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या दिल्लीत 853 रुपये तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर 852 रुपये 50 पैशांना मिळत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।